आज आपण मिरचीचा ना वेगळा पदार्थ बनवणार आहोत। आता मिरचीचा ठेचा, खरडा किंवा मिरचीचं लोणचं, इतर वेगळा पदार्थ तुम्ही खाल्ला असेल, पण कधी मिरचीची भाजी खाल्ली का मला नक्कीच सांगा। तर आज आपण बनवतोय मस्त अशा हिरव्यागार मिरचीची भाजी। तर या ठिकाणी 10 ते 12 मिरच्या घेतल्या आणि मस्त तिखट नाही आहे बरं का या मिरच्या, एकदम कवळी मिरची आहे आणि एकदम कमी तिखटाची आहे। तिखट मिरचीचा वापर नाही करायचा आहे। तर मिरची मी छान धुवून घेतली, पुसून घेतली आणि त्याचा आता देठ काढून घेते। देठ काढल्यानंतर मिरचीला आपण 2 भागांमध्ये कट करून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकाल मिरची आपली मस्त अशी हिरवीगार आहे आणि एकदम फ्रेश अशी आणि कोवळी लुसलुशीत आपली मिरची आहे। या ठिकाणी तिखट मिरचीचा अजिबात वापर करायचा नाही, जी बारीक येते ना तिचा तर अजिबात वापर करायचा नाही, नाहीतर खूप भाजी तिखट होणार। तर या ठिकाणी सर्व मिरच्या मी आता कट करून घेते। ही भाजी ना तुम्ही डाळ भातासोबत तोंडी लावायला जर काही नसेल ना तर तेव्हा नक्की बनवायची, इतकी छान लागते ना काय सांगू। तुम्ही एकदा जर बनवली ना तर ही भाजी तुम्ही परत परत बनवून खाणार। तर या ठिकाणी सर्व मिरच्या माझ्या कट झालाय। कढईमध्ये 2 पळी तेल टाकले। आता याच्यामध्ये चमचाभर आपल्याला जिरं टाकायचं, जिराला छान असं फुलू द्यायचं आहे आणि ठेचलेला लसूण घातलाय मी। खलबत्त्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या त्या आणि त्यांनाच घातले आणि लसूणला ना छान असं फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा कच्चापणा दूर होईल। नंतर आपण याच्यामध्ये ना थोडासा हिंग टाकणार आहोत। हिंगने ना टेस्ट खूप भारी येते, म्हणून चिमूटभर हिंग नक्कीच टाकायचा या भाजीसाठी। आता छान असं हिंग परतल्यानंतर याच्यामध्ये आपण मिरच्या ज्या कट केल्या त्यांना टाकून द्यायच्या आहे आणि मिरचीला सुद्धा आपल्याला 2 मिनटं मस्त परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। मग नंतर आपण याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकणार आहोत। तर 2 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे, थोडासा मऊ पडतील ना मिरच्या इतपत आपल्याला परतून घ्यायच्या आहे। तर या ठिकाणी थोड्याशा मिरच्या आपल्या मऊ झाल्या आहे। आता याच्यामध्ये ना आपल्याला हळद टाकायची, हळदला सुद्धा थोडंसं मिनिटभर परतून घ्यायचं। मग आपण याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। तर पाणी या ठिकाणी ना मी साधंच वापरलेलं आहे, गरम पाणी अजिबात केलेलं नाही आहे। तुम्हाला जर गरम करायचं असेल तर तुम्ही गरम करू शकतात, पण काही हरकत नाही, थंड पाणी जरी टाकलं तरीसुद्धा याची चव छानच लागते। तर या ठिकाणी मी थंडच पाण्याचा वापर केला आहे आणि 1 ग्लासभर मी या ठिकाणी थंड पाणी टाकलेलं आहे। आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि ही भाजीला छान असं शिजून घ्यायचं। आता याच्यामध्ये ना मी शेंगदाण्याचा कूट टाकते। तर शेंगदाणे छान असे भाजून घेतले, मिक्सरला दळून घेतलं आणि याच्यामध्ये टाकते आणि कूट ना मी जास्त बारीक नाही केला आहे, थोडासा जाडसर ठेवला आहे। आणि शेंगदाण्याचा कूट ना शक्यतो बारीक करायचं नसतं, थोडंसं जाडसर राहू द्यायचा, कारण की जास्त बारीक जर केलं ना तर ती भाजी व्यवस्थित नाही लागत, अशी खूपच घट्ट होऊन जाते। त्यामुळे ना शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसर ठेवायचा। आता थोडीशी फ्रेश अशी कोथिंबीर टाकते आणि अजून 5 मिनटं ही भाजी आपल्याला छान अशी शिजून घ्यायची, थोडी थिक होत नाही ना तोपर्यंत। आणि तुम्ही बघू शकाल या ठिकाणी आपली भाजी छान अशी थिक झाली आणि अप्रतिम झाली होती, चवीला एकदम भन्नाट। तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा। तर याच्यामध्ये आता आपली भाजी तयार झाली, थोडीशी फ्रेश कोथिंबीर टाकते आणि या ठिकाणी आपली भाजी खाण्यासाठी पूर्णपणे रेडी आहे। तर रेसिपी कशी वाटली मला सांगायला विसरू नका। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा माझं नवीन रेसिपी अपलोड करेन ना तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला जरूर येईल। तर पुन्हा भेटू आपण अशाच छानच्या रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।